रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आता उद्या मतदान होतं। जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी मतदान साहित्य केंद्राला भेट दिलेली आहे। जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेसाठी जवळपास 8000 पेक्षा जास्त कर्मचारी सक्रिय आहेत। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आता जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत। सोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह सर, कशा पद्धतीने प्रशासन सज्ज झालेलं आहे? उद्या मतदान होतं आहे। बेसिकली आपल्याला माहिती आहे की आपल्या ज्या निवडणुका आहेत ते फेज 3 मध्ये आहे आणि निवडणुकीचे जे दिवस आहे ते 7 मे रोजी आहे। तो आतापर्यंत जे आम्ही पूर्ण तयारी केली होती ते आज रोजी कंप्लीट होतोय आणि टुमॉरो इज अ फायनल डे। एकूण या मतदान प्रक्रियेसाठी किती कर्मचारी असणार आहेत? सो बेसिकली पोलिंग पर्सनल म्हणजे 7 मे रोजीचं जे नियोजन आहे त्यांच्यासाठी आम्ही नियरली 8000 लोकांचं नियोजन केलेलं आहे। मॅनपॉवर संदर्भात कुठल्याही प्रकारचे काय अडचण नाही आहे आणि आमच्याकडे जे रिझर्व्ह मॅनपॉवर राहायला पाहिजे ते सुद्धा उपलब्ध। ऑलरेडी सर्व जे आपले AROs आहे म्हणजे 5 ACचे AROs आहे बिकॉज ॲज अ DEO मी ती ऑर्डर इश्यू केलेलं आहे आणि सिंधुदुर्गचे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ते इश्यू केलेलं आहे। तो आपल्याकडे नियरली 15 ते 20 असे आठवडे बाजार जे आहे ते उद्या बंद करायच्या ऑर्डर्स आपण दिलेले आहेत। नक्कीच उद्या मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे आणि त्यासाठी आठवडा बाजार देखील बंद करण्यात येणार आहे। 2019ला मतदान कमी झालं होतं, त्या मतदानाच्या टक्क्यामध्ये यावर्षी वाढ होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आलेले असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं आहे। अमोल काला, साम TV।